शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातमी. मुंबई हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी 33 मजली इमारत, पालिका 173 कोटी 46 लाख रुपये खर्च करणार. मुंबई झोपडपट्टीतील कामांकडे पालिकेचे होते दुर्लक्ष. मुंबई सायन पूल 1 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद. पुणे मान्सूनचे रंग नवे, धाराशिव, लातूर, कोल्हापूरसह लेट खरीप पट्ट्यांवर दमदार पाऊस. जळगाव दिल्लीला केळीची रेल्वेद्वारे अल्प वाहतूक. नागपूर विदर्भातील बाजारात तुरीच्या दरात सुधारणा. पुणे विदर्भात पावसाचा जोर. कोल्हापूर साखरेच्या MSP वाढीचे केंद्रीय अन्न सचिवांचे सूतोवाच. हंगामीपूर्वी दरवाढीच्या साखर उद्योगाला आशा. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्ह्यात हलक्या व मध्यम पावसाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगर मध्ये थोडा जोर अधिक. बीड जिल्ह्यात सरासरी 20 मिलीमीटर पाऊस. फुलंब्रीत रोहियोच्या जनसुनावणीत शेतकऱ्यांनी पाडला तक्रारीचा पाऊस. अतिरिक्त CEO ची उपस्थिती, पैसे घेतल्याचे पुरावेही दाखवले. छत्रपती संभाजीनगर लाडकी बहीणसाठी नोंदणी शिबिर. 5,13,130 बहिणींनी नोंदणी पूर्ण. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका. निम्म्या जिल्ह्यांची वाहतूक ठप्प. विकासाचा अर्थसंकल्प मांडा. पिकातून मिरवणीची बनती ओळख. साठवण वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर. रेशीम कीटकांवरील उशी माशीच्या नियंत्रण. आपलीच पिसे काढणार निर्णय. राज्यात टोमॅटो 400 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल. छत्रपती संभाजीनगर मध्ये 2,500 ते 3,500 रुपये. अकोल्यात 4,500 ते 6,000 रुपये. नाशिक मध्ये 400 ते 4,750 रुपये. नगरला 700 ते 5,000 रुपये. जळगावात 2,600 ते 4,200 रुपये. परभणीत 3,000 ते 5,000 रुपये. मुंबई विरोधकांच्या कारखान्यांवर फुली. NDC 4 थकमाहीच्या यादीत थोपटे. मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट. अजित पवार यांनी मंत्रालयातून घेतला आढावा.